नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना आठवले, ॲस्थेटिक अँड प्लास्टिक सर्जन फ्रॉम पुणे. आज आपण ममी मेकओव्हर या प्रोसिजरबद्दल माहिती करून घेऊया. ममी मेकओव्हर हे ॲक्च्युली कोणासाठी लागते? तर प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरीमध्ये स्त्रीच्या बॉडीमध्ये भरपूर प्रमाणात चेंजेस होत असतात आणि हे बरेच सारे चेंजेस हे हॉर्मोनल असतात. एकदा डिलिव्हरी झाली की हे सगळे हॉर्मोनल चेंजेस बरेचसे रिव्हर्सिबल असतात, पण काही स्वरूपात आपल्याला इरिव्हर्सिबल चेंजेस बघायला मिळतात. सो मल्टिपल डिलिव्हरीज आणि प्रेग्नन्सीनंतर कुठले कुठले चेंजेस आपण कॉमनली बघतो? तर वरपासून खालपर्यंत बघितलं तर आपण चेहऱ्यापासून सुरू करूया किंवा डोक्यापासून. हे आपण हेअर फॉल हा खूप कॉमनली आपण डिलिव्हरीनंतर पोस्ट डिलिव्हरीच्या काळात बघितला जाणारा हा कॉमन त्रास आहे. हेअर फॉलनंतर स्किन चेंजेसमध्ये स्किन डलनेस, नंतर पिगमेंटेशन, मेलॅझ्मा चेंजेस हे कॉमन स्वरूपात बघितले जाणारे चेंजेस आहेत. त्याच्यानंतर बॉडीवर येणारे स्ट्रेच मार्क्स, कारण प्रेग्नन्सीमध्ये 10 ते 20 किलोच्या मध्ये वेट गेन होतो. हा वेट लॉस हा ग्रॅज्युअल झाला तर कमी प्रमाणात स्ट्रेच मार्क्स बघितले जातात, पण सडन वेट लॉस झाला तर काही शरीराचे पार्ट आहेत तिथली स्किन लूज पडते. तर हे स्ट्रेच मार्क्स हे ह्याची ट्रीटमेंट करता येऊ शकते का? तर अगदी नक्की करता येऊ शकते. अजून काय चेंजेस बघितले जातात? तर पोस्ट प्रेग्नन्सीनंतर आलेला सी सेक्शनचा स्कार, त्याच्यानंतर पोस्ट प्रेग्नन्सीनंतर कधीकधी पोट फार मोठं झाल्यानंतर रेक्टस मसल हा मधला ॲब्डोमेनचा जो मसल आहे त्याच्यात गॅप निर्माण होऊ शकते. त्याला म्हणतात रेक्टल डायस्टेसिस. आणि लूज झालेली ही पोटाची स्किन, तर ओटीपोटाची स्किन ही बरेच वेळा कायमस्वरूपी ओघळलेली किंवा लूज होते. आणि बऱ्याच स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सीच्या नंतर भरपूर सारं वेट गेन होतं आणि ते डिलिव्हरीनंतर पण बरेच वेळा स्टॅग्नंट राहतं. तर ह्याच्यात आपल्याला पोटावर, मांडीवर अतिरिक्त साठलेली चरबी किंवा वेट गेन हा एक त्रास नेहमी दिसून येतो. डिलिव्हरीनंतर साधारण वर्ष 2 वर्ष बाळाचं ब्रेस्ट फीडिंग चालू राहतं आणि ब्रेस्ट फीडिंग बंद केल्यानंतर ब्रेस्टची स्किन ही बरीचशी ओघळल्यासारखी होते किंवा ब्रेस्टचं सॅगिंग होतं. तर हे झाले ममी मेकओव्हर रिलेटेड कन्सल्टेशन्सचे प्रकार. आणि हे ममी मेकओव्हर प्रोग्राममध्ये आम्ही या सगळ्या चेंजेसला रिव्हर्सल स्वरूपात ट्रीटमेंट देतो. तर स्किन चेंजेस आहेत, तर स्किन चेंजेसमध्ये मेलॅस्माची ट्रीटमेंट येते, स्किन पिगमेंटेशन करेक्ट करण्याची ट्रीटमेंट येते, हेअर फॉल ट्रीटमेंट येते, कधी PRP ट्रीटमेंट येते, न्यूट्रिशनल काउन्सिलिंग येतं, काही फिजिओथेरपी एक्सरसाइजचे पार्ट येतात ह्याच्यात. सो डाएट, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, फिजिओथेरपी एक्सरसाइजेस हे सगळे घरी आपल्याला करता येणाऱ्या स्वरूपात आपल्याला काउन्सिलिंग करता येतं. आणि काही स्वरूपात मेडिकल मॅनेजमेंट म्हणजे सप्लिमेंटेशन, ह्याच्यात काही वेळा आयर्न सप्लिमेंट्स, काही वेळा कॅल्शियम सप्लिमेंट्स दिले जातात, काही वेळा मल्टीविटॅमिन्सचे सप्लिमेंट्स द्यायला लागतात, तर काही वेळा प्रोटीन सप्लिमेंट्स द्यायला लागतात, जेणेकरून आपली जी झीज झालेली आहे प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी आणि ब्रेस्ट फीडिंगमध्ये हे सगळे न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स परत भरून आल्यानंतर आपल्या स्किन, हेअर आणि ओव्हरऑल बॉडीमध्ये हे पॉझिटिव्ह इफेक्ट दिसायला लागतात. त्याचवेळी आपल्याला ममी मेकओव्हर प्रोसिजर्समध्ये काही प्रोसिजर्स करता येतात, जेणेकरून आपल्याला डिलिव्हरी आणि प्रेग्नन्सीनंतर झालेली लूज स्किन करेक्ट करता येते किंवा एक्सेस वेट करेक्ट करता येतं. तर ह्या कुठल्या प्रोसिजर्स आपण करू शकतो? तर ह्यामध्ये ब्रेस्ट रिलेटेड प्रोसिजर्स आहेत, ज्याला आपण म्हणतो ब्रेस्ट लिफ्ट किंवा सॅगिंग करेक्शन प्रोसिजर. किंवा डिलिव्हरीनंतर ॲस्थेटिकली व्हॉल्यूम खूप कमी झाला असेल आणि ब्रेस्ट व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे ब्रेस्ट ओघळलेले दिसत असतील, तर आपल्याला ब्रेस्ट टाईटर आणि फर्मर करण्यासाठी आपल्याला ब्रेस्ट इम्प्लांट किंवा ब्रेस्ट फॅट ग्राफ्टिंग करता येतं. सो ब्रेस्ट रिलेटेड 3-4 प्रोसिजर्स आहेत: ब्रेस्ट सॅगिंग करेक्शन, ब्रेस्ट फॅट ग्राफ्टिंग, ब्रेस्ट ऑगमेंटेशन. ह्या स्वरूपात आपल्याला ब्रेस्ट ॲस्थेटिकली बेटर करता येऊ शकतं. तसंच आपल्याला ॲब्डॉमेन रिलेटेड कुठल्या सर्जरीज करता येतात किंवा टमी रिलेटेड कुठल्या सर्जरीज करता येतात, तर आपल्याला ही ओघळलेली स्किन टाईट करता येते किंवा मसलमध्ये आलेली गॅप आपल्याला करेक्ट करता येते. याला आपण डायस्टेसिस करेक्शन म्हणतो किंवा ओघळलेली स्किन करेक्ट करायच्या प्रोसिजरला टमी टक प्रोसिजर म्हणतो. टमी टकची प्रोसिजर आहे ही आपण बरेच वेळा लायपोसक्शन बरोबर ही कंबाईन करू शकतो. सो लायपोसक्शन अँड टमी टक इज फॉर लोअर ॲब्डॉमेन स्किन टाईटनिंग. त्याचबरोबर जे स्ट्राया किंवा स्ट्रेच मार्क्स आलेले आहेत हे आपल्याला करेक्ट करता येऊ शकतात CO2 लेझरच्या साह्याने. किंवा आपल्याला सी सेक्शनचा स्कार आहे, समजा तो हायपरट्रॉफिक झाला असेल, डार्क झाला असेल, तर तिथेही आपल्याला CO2 लेझर करता येऊ शकतं. मांडीवरचं, पोटावरची एक्सेस अमाऊंट ऑफ चरबी किंवा फॅट आहे त्यालाही आपल्याला लायपोसक्शन करता येऊ शकतं. सो हे ममी मेकओव्हर प्रोसिजर्स आहेत. ह्याच्यात मेडिकल आणि नॉन मेडिकल, सर्जिकल किंवा नॉन सर्जिकल पार्ट्समध्ये आपल्याला डिवाईड करून आपल्याला कंबाईनली या अप्रोचनी
प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरीमध्ये झालेले बॉडीचे चेंजेस आहेत त्या बरेच प्रमाणात करेक्ट करता येऊ शकतात. अधिक माहितीसाठी मम्मी मेकओव्हरच्या अधिक माहितीसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता डॉक्टर स्वप्ना आठवले, कॉस्मोक्राफ्ट क्लिनिक, पुणे. थँक्यू.